नमस्कार मंडळी, दिवाळी फराळ रेसिपींच्या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण दिवाळी विशेष बिना पाकाचे खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारे रवा लाडू बनवणार आहोत। ना पाक बिघडण्याचे टेन्शन, ना प्रमाण चुकण्याची भीती, अगदी परफेक्ट सोप्या पद्धतीने झटपट खुसखुशीत लाडू दाखवले। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर रवा लाडू बनवण्यासाठी सर्व साहित्य घरातील कोणत्याही एका वाटीने मोजून घ्यायचे। तर मी अशी मोठ्या आकाराची एक वाटी घेतली आहे। या वाटीने मोजून 2 वाटी हा बारीक रवा आहे। रवा अगदी बारीक 0 नंबरचा जो असतो तो घ्यायचा। सारख्याच वाटीने मोजून 1 वाटी साखर आणि वरतून 2 टेबलस्पून साखर मी एक्स्ट्रा घेतली आहे, म्हणजे परफेक्ट गोड होतात। या वाटीने 2 वाटी रवा आणि 1 वाटी साखर आहे, वरतून 2 चमचे साखर एक्स्ट्रा घेतली आहे। ही अख्खी साखर आहे, पिठी साखर नाही। प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये लिहून दिले, तिथे तुम्ही बघू शकतात। आणि सारख्याच वाटीने मोजून इथे आपल्याला अर्धी वाटी घट्ट साजूक तूप घ्यायचंय। तूप वितळलेलं किंवा गरम केलेलं घ्यायचं नाही, तुमचं प्रमाण चुकू शकतं। असं रूम टेम्परेचरचं घट्ट साजूक तूप घेतलंय अर्धी वाटी। तर इथे मी म्हशीची दुधाची साय काढून जे घरी साजूक तूप तयार करतो तेच घेतले। तुम्ही याऐवजी गाईचं तूप घेतलं तरीही चालेल। तर हे अर्धी वाटी साजूक तूप आहे। सर्वप्रथम आता घेतलेली साखर मिक्सरच्या भांड्यात काढायची आहे। 1 वाटी आणि वरतून 2 टेबलस्पून इतकी ही साखर आहे। लाडूची चव खूप छान लागावी म्हणून यामध्ये 3 ते 4 हिरव्या वेलची घालणार आहे अख्ख्या। इथे मला अख्ख्या हिरव्या वेलचीची चव खूप आवडते म्हणून मी अख्ख्या वेलची घातले। तुम्ही ऐवजी वेलची पावडर 1 टीस्पून घातली तरीही चालेल। आता झाकण लावून मिक्सरला पटकन झटपट याची फ्रेश पिठी साखर तयार करून घेऊया। आपली पिठी साखर तयार झाली आहे। झाकण लावून थोडा वेळ बाजूला ठेवूया। लाडूची पुढची तयारी करूया। तर लाडू करण्यासाठी इथे कढई गरम केली। घेतलेल्या साजूक तुपातनं 2 चमचे तूप उरवून बाकीचं संपूर्ण तूप कढईत घालायचं। त्यामध्ये घेतलेला 2 वाटी संपूर्ण रवा घालायचा। गॅस अगदी मंद ठेवायचा। रवा आणि तूप छान असं एकजीव करायचं। हा रवा आपल्याला मंद आचेवरती छान असा भाजायचा आहे। जोपर्यंत रव्याचा छान हलका बदामी रंग येत नाही आणि सुगंध येऊ लागत नाही तोपर्यंत रवा भाजून घ्यायचा। गॅस कुठेही मोठा करायचा नाही, सतत मिक्स करत राहायचं। 2 वाटी रव्यासाठी अर्धी वाटी साजूक तूप हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। तूप रूम टेम्परेचरचं घट्ट असावं, गरम केलेलं किंवा वितळवलेलं तूप घ्यायचं नाही। रवा भाजताना शक्यतो अशी गोल तळ असलेली आणि जाड बुडाची कढई घ्यायची। तळ जाड असलेली कढई घेतली की रवा करपत नाही, व्यवस्थित एकसारखा भाजला जातो, आतपर्यंत छान भाजला जातो, रवा कच्चा राहत नाही। तर 2 वाटी रव्यासाठी अर्धी वाटी साजूक तूप हे अगदी योग्य प्रमाण आहे। इथे रवा भाजताना एक 4-5 मिनिटं झाले। आता उरलेलं जे 2 चमचे साजूक तूप आपण उरवलं होतं ते संपूर्ण यामध्ये घालायचं। इथे आपण संपूर्ण अर्धी वाटी साजूक तूप वापरलेलं आहे। असं तूप 2 बॅचेसमध्ये घातलं की जास्त गुठळ्या होत नाही आणि रवा एकसारखा व्यवस्थित भाजला जातो आणि पटकन भाजायला मदत होते। रवा भाजताना एक 10 मिनिटं झाले। हलका हलका रंग बदलू लागलाय आणि रवा छान हलका फुलका होऊ लागलाय। अजून एक 7-8 मिनिटं मी याला भाजून घेणार आहे। तर इथे रवा मी संपूर्ण एक 7-8 मिनिटं छान भाजून घेते। एकसारखं सतत मिक्स करत राहायचं, गॅस कुठेही मोठा करायचा नाही। तर रवा छान असा एकसारखा भाजून घेतला, मस्त बदामी रंग आलेला आहे। संपूर्ण रवा भाजण्यासाठी मला एक 18 ते 19 मिनिटं लागले। तुमचा रवा किती आहे त्यानुसार 1-2 मिनिटं कमी जास्तही लागू शकतात। तर छान असा रवा भाजून झाला, मस्त बदामी रंग आला, सुगंध येतोय। आता आपण गॅस बंद केलेला आहे। बघू शकतात गॅस मी इथे बंद करून घेतलेला आहे। गॅस बंद आहे, कढई गरम आहे, रवा गरम आहे। लगेच यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे। गरम गरम रव्यामध्ये पिठी साखर घातली की छान अशी एकजीव होते। पिठी साखरला मॉइश्चर सुटतं आणि रवा आणि पिठी साखर व्यवस्थित मिसळले जातात, एकजीव होतात। फक्त काळजी घ्यायची की मी रवा भाजून झाल्यानंतर गॅस बंद केलाय। आता पिठी साखर घातल्यानंतर रव्यामध्ये पिठी साखर चांगली एकजीव करून घ्यायची आहे। एक 2-3 मिनिटं चांगलं मिसळून घ्यायचं, जोपर्यंत रवा आणि पिठी साखर संपूर्ण एकजीव झालेलं दिसत नाही तोपर्यंत। एक 2-3 मिनिटं छान असं मिक्स करून घेतलं। रवा आणि पिठी साखर चांगली अशी एकजीव झालेली आहे। पिठी साखरच्या काही गाठी वगैरे असेल त्या देखील फोडून घ्यायच्या। आता चमच्याच्या मदतीने हा रवा तिथे चांगला सेट करायचा। आपल्याला हे मिश्रण थोडा वेळ दाबून ठेवायचं आहे। त्या चमच्याने व्यवस्थित होत नव्हतं म्हणून इथे मी चमचा बदलून घेतला आणि एकसारखं मिश्रण हे दाबून ठेवायचं। कढई आत्ता फार गरम असते, व्यवस्थित काळजीपूर्वक करायचं। मिश्रण एकसारखं दाबून ठेवलं की रवा आणि साखर व्यवस्थित एकजीव होते। लाडू तयार करण्यास आपल्याला फार मदत होते। मिश्रण असं दाबून झाल्यानंतर झाकण ठेवून कढई हलकी कोमट होईपर्यंत आपल्याला असंच झाकून ठेवायचं। अर्धा ते पाऊण तास लागतो। आपण कढईला हात लावू शकतो, इतकी कढई कोमट झाली पाहिजे तोपर्यंत मिश्रण असंच दाबून ठेवायचं। एक पाऊण तास लागला। कढई गार झालेली आहे।
संपूर्ण मिश्रण गार होऊ द्यायचं नाही, पण कढईला मी हात लावू शकते इतपतच कढई गरम आहे, जास्त गरम नाही आणि मिश्रणही चांगलं सेट झालेलं आहे। आता लाडू बांधण्यासाठी मी एक ट्रिक सांगते ज्याने लाडू पटकन वळले जातील आणि रव्याचे लाडू असले तरी करकरीत लागू नये म्हणून ही ट्रिक नक्की फॉलो करा। थोडं थोडं मिश्रण कोरड्या मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं, झाकण लावून त्याला चांगलं एकसारखं फिरवून घ्यायचं, मस्त बाइंडिंग येईपर्यंत एक अर्धा मिनिट लागतं। या पद्धतीने मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलं, एखाद्या मोठ्या भांड्यात किंवा ताटात काढून घ्यायचं। उरलेलं मिश्रण याच पद्धतीने थोडं थोडं कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन छान फिरवून घ्यायचं। संपूर्ण मिश्रण मी इथे फिरवून घेतलं आणि मोठ्या भांड्यात काढून घेतलं म्हणजे लाडू व्यवस्थित वळता येतील। आता लाडू वळण्यासाठी काय करायचं, यामध्ये आपल्याला 3 चमचे वितळलेलं साजूक तूप घालायचे। अर्धी वाटी साजूक तूप आपण रवा भाजताना वापरलं। आता मिश्रण मिक्सरला फिरवून झाल्यानंतर 3 चमचे साजूक तूप असं वरतून घातलं की मिश्रणाला छान बाइंडिंग येते, लाडू व्यवस्थित वळला जातो आणि लाडूची चव देखील खूप छान लागते। या पद्धतीने 3 चमचे हलकं कोमट गरम केलेलं साजूक तूप घातलं। तूप हलकंसं गरम करायचं, थोडंसं वितळलं की वापरायचं। पोहे घाण्याच्या चमच्याने 3च चमचे हे तूप आहे। आपण पीठ मळतो तसं तूप घातल्यानंतर हे व्यवस्थित एकजीव करायचं आणि झटपट लाडू वळून घ्यायचे। तूप घातल्यामुळे अजून छान बाइंडिंग आली आणि लाडू अगदी झटपट वळले जातात। लाडू किती लहान मोठा करायचा आहे त्यानुसार मिश्रण हातात घ्यायचं, याला गार्निशिंगसाठी एखादा बेदाणा किंवा पिस्त्याचे काप लावायचे आणि छान हलक्या हाताने लाडू वळायचा। रवा लाडू वळताना एक काळजी घ्यायची की जास्त जोर देऊन किंवा दाब देऊन लाडू वळायचा नाही, अगदी हलक्या हाताने हा लाडू वळायचा। अगदी सोप्या पद्धतीने झटपट हे लाडू वळून तयार होतात, अजिबात फुटत नाही, रेलत नाही, मिश्रण पातळ होत नाही, मिश्रण बिघडत नाही, अगदी परफेक्ट लाडू वळून झालेला आहे। बघू शकतात मी अगदी हलक्या हाताने हा लाडू वळून घेतला। एका ताटात ठेवून घेऊया आणि सगळेच लाडू असेच वळून घेऊया। तर रवा भाजताना व्यवस्थित भाजायचा, एक 17 ते 18 मिनिटं लागतात। मस्त बदामी रंग येईपर्यंत मंद आचेवर भाजायचा, लाडूची चव खमंग लागते। 2 वाटी रव्यासाठी अर्धी वाटी साजूक तूप वापरायचं। मिश्रण हलकं कोमट झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं, परत 3 चमचे साजूक तूप घातलं की छान बाइंडिंग येते आणि असे आपले मस्त गोल गरगरीत लाडू वळून तयार होतात। तर परफेक्ट असे संपूर्ण लाडू वळून घेतलेले आहे। मध्यम आकाराचे 17 ते 18 लाडू तयार झाले, अगदी सुबक सुंदर आहे, काहीच झंझट नाही आहे, काही बिघडण्याची भीती नाही आहे, परफेक्ट तयार झाले, चवीला अप्रतिम लागतात। अर्धा तास गार करून झाले। एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते, आकार बघू शकतात, अगदी सुबक आहे, खायला अगदी चविष्ट लागतात आणि मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घेतलं होतं त्यामुळे हा लाडू खाताना अजिबात करकरीत लागत नाही। या दिवाळीला तुम्ही हे रवा लाडू नक्की ट्राय करा, पहिल्याच प्रयत्नात देखील तुमचे लाडू अगदी परफेक्ट बनून तयार होतील। याच पद्धतीने बेसन पुरीचेच म्हणजे दामट्याच्या लाडूची रेसिपी चॅनलवर आहे, पुढे तुम्हाला एंड स्क्रीनलाही दिसेल आणि डिस्क्रिप्शनमध्येही आहे, नक्की बघा। तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। आवडली असेल तर लाईक करा, लाईक करायला तुम्ही विसरतात, लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।